पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रोड शो जो आहे तो घाटकोपरमध्ये सुरू होणार आहे आणि आपल्यासोबत जर बघितलं असेल तर महायुतीचे सगळे पदाधिकारी सगळे नेते आता यायला सुरुवात झालेले आहे। आपल्यासोबत शीतल ताई आहेत। ताई, काय सांगाल? मोदींचा पहिला रोड शो होतोय, काय भावना आहेत? नक्कीच माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे मुख्यमंत्री झाल्यानंतरचं हे पहिलं इलेक्शन आणि पहिल्या इलेक्शनला मुंबईमध्ये घाटकोपरमध्ये मोदीजी येतात। आमच्यासाठी खरोखर आज आनंदाचा दिवस आहे, कारण 17 तारखेला खरं तर एक जाहीर सभाही होणार आहे शिवतीर्थावर। पहिल्यांदा मोदीजी बोलणार आहेत, तर मला वाटतं आज तुम्ही बघताय सगळीकडे माहोल कसा आहे, संपूर्ण भगवमय झालेलं आहे आणि आतुरता आहे मोदीजींची की मोदीजी कधी येत आहेत। तुम्ही म्हणताय वातावरण भगवमय झालंय, मात्र उबाटा गटाकडून आरोप होतोय की मोदींना आज मुंबईत रोड शो घ्यावा लागतो, याचा अर्थ पराभव समोर दिसतो। उबाटा जे काही बोलतायत त्याच्या विरुद्धच होतं, हे नेहमी लक्षात घ्या। आज मोदीजी इथे येत आहेत, आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे, परंतु उबाटाच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे। त्यांना कळून चुकलेलं आहे की आपलं आता पानिपत होणार आहे, त्याच्यामुळे ही नुसती मोदीजी प्रचार सभा नाही तर आम्हाला तर वाटतं ही विजय यात्रा आहे मोदीजींची। मोदीजी हे फक्त 2-4 तारखेला डिक्लेअर व्हायचंय की इथे विजय झालेला आहे, परंतु आज तुम्ही जर माहोल बघितला तर तुम्हाला दिसेल की ऑलरेडी लोकांनी मनातून ठरवलं की मोदीजींना परत एकदा पंतप्रधान करायचं आहे। मुंबईचं चित्र काय असणार आहे? मुंबईमध्ये सर्वच्या सर्व जागा महायुती जिंकणार आहे। काही ज्यांना बोलायचं त्यांना बोलू दे, सकाळी जे पोपटलाल बडबड करतात त्यांना करू दे। लोकांना माहिती आहे काम करणारी व्यक्ती कोण आहे। जेव्हा घाटकोपरमध्ये एवढी मोठी घटना घडली त्याच्यानंतर पहिल्यांदा, खरं तर हे राजकारण करण्याचा हा प्रसंग नाहीये, पण तरी सुद्धा आम्ही खरोखर तिथे माननीय मुख्यमंत्री साहेब तिथे जाऊन आले। मला वाटतं काम करणारं, रस्त्यावर उतरून काम करणारी व्यक्ती कोण आहे हे लोकांना माहिती आहे। लोकांना हे आरोप प्रत्यारोप आवडत नाही, लोकांना फक्त महाराष्ट्रातल्या जनतेला काम करणारं कोण हे माहिती आहे। आजपर्यंत शिवतीर्थावर बाळासाहेब ठाकरे असतील, राज ठाकरे असतील, उद्धव ठाकरे यांच्या सभा होत होत्या। आता मोदींची पहिली सभा आणि त्याला राज ठाकरे देखील असणार। शिवसेनेची सभा आहे, शिवसेनेच्या सभेला बाळासाहेब ठाकरे होते आणि त्याच तिथे आज परत एकदा शिवसेनेची धनुष्यबाण घेऊन सभा होते। बाकीचे गट कोण आहेत आम्हाला माहिती नाही, त्यांच्याकडे काय आईस्क्रीमचा कोण आहे की काय आम्हाला माहिती नाही, परंतु माननीय मोदीजी, त्याचप्रमाणे फडणवीसजी, मुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे साहेब, त्याचप्रमाणे राज ठाकरे, अशी सर्व हिंदुत्वाला मानणाऱ्या सर्वांची सभा तिथे होतीये। आणि मला वाटतं आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे की शिवतीर्थावर आज 17 तारखेला आम्ही सर्व भगवं वातावरण आणि धनुष्यबाण घेऊन परत एकदा जाणार आहोत। नक्कीच आपल्यासोबत शीतल म्हात्रे होत्या, त्या म्हणाल्या मोदींची सभा होते आणि आम्हाला त्याचा आनंद आहे। आपण हे वातावरण बघू शकता, हे भगवमय वातावरण असं देखील त्यांनी म्हटलंय। कॅमेरा पर्सन मनोज जयस्वालसह सुशांत सावंत, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।